स्मृतीला आहे. एवढंच बोलतो आणि मी त्यांना आमंत्रित करत आहे. त्यांच्यासाठी एक वेळेस जोरात टाळ्या वाजवायच्या, टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं. आपण या माणसाबद्दल सांगावं थोडं कमी आहे, मला शब्द सापडत नाहीत आणि भावनासुद्धा व्यक्त करता येत नाहीत. मी फक्त एवढंच सांगतो, आपल्यासाठी अशी महान माणसं आपल्या दरबारात मी आणली आहेत आणि यांनी होकार दिला. मी मनापासून यांचं स्वागत करतो. हे लावायचं का? चलबुर्गा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेच्या आनंद उत्सव सोहळ्यास आपण आज इथं सर्वजण जमलेलो आहोत. चलबुर्गा ग्रामस्थ व्यासपीठावर उपस्थित, चलबुर्गा गावचे सरपंच परिहारजी काका, मुख्याध्यापक, शालेय समितीचे अध्यक्ष आणि सर्व औसा तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांची ज्यांनी बँक उघडली असे आमचे स्नेही, तसंच महिला प्रतिनिधी म्हणून इथं आमच्या ताईसाहेब उपस्थित आहेत. खरं पाहता समोर जमलेली माझी माता भगिनी आणि माझे बालमित्र यांना पाहून माझा आनंद मावत नाही आहे खरंच. तर आपण एक काही जयघोष करूयात. छत्रपती शिवाजी महाराज की, वीर शिरोमणी महाराणा प्रताप जी की, देव गुरु गोविंद सिंग जी की, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, ज्यांनी स्त्री शिक्षणाची गंगा आपल्या दारापर्यंत आणली अशा सावित्रीबाई फुलेंचा, भारत माता की, भारत माता की. माझ्या माता भगिनींनो, माझ्या बांधवांनो, खरंच अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की मी आत्ताच सरपंच काकांना विचारलं की आपल्या गावची साधारणतः लोकसंख्या किती आहे. तर ज्यावेळेस मला हे कळालं 1700-1800 मतदानाचं लोकसंख्येचं गाव आहे आणि अशा या छोट्याशा, म्हणजे तुम्ही विचार करू शकता भारताच्या नकाशामध्ये, एवढ्या मोठ्या बल्लाढ राष्ट्रामध्ये आपलं गाव भारताच्या नकाशामध्ये कुठे दिसत असेल? सुईच्या टोका एवढं गाव असेल, पण खरं पाहता या गावाची महती आज लक्षात येते. ते दिसण्याहून नाही तर गुणाहून गावाची महती लक्षात येते. आम्ही फक्त आंतरराष्ट्रीय शाळा वाबळेवाडीचीच प्रसिद्ध आहे असं गुणगात होतो, पण आम्हाला हे लक्षात आलं आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुक्यामध्ये पवळे सरांच्या मार्गदर्शनाखाली व इथल्या त्यांच्या सर्व शिक्षकांच्या सोबत मिळून ही सुद्धा शाळा आंतरराष्ट्रीय वाटचालीकडे जात आहे. ही सगळ्यांचं भाग्य आहे. कारण की मी पण त्या भामट्या पालकांपैकीच एक आहे म्हणायला हरकत नाही, ज्यांना प्रसिद्धीचा झोक आणि मीपणाची आणि कुठेतरी गर्विष्ठपणाची वाफ लागली असेल. त्यापैकीच मी एक पालक आहे ज्यांना कॉन्व्हेंट स्कूलचं भूत ज्याच्या डोक्यावरती चढलेलं आहे. कारण की आत्ताच आमच्या गुरुजींनी, शिक्षकांनी सांगितलं की 4 अंकी संख्या इथं पहिलीचे विद्यार्थी त्याची चर्चा करतात, त्यांना ती संख्या पाठ आहे, त्या संख्येवर वजाबाकी, बेरीज, भागाकार, गुणाकार करतात. ही साधी गोष्ट नाही आहे. आज मोठमोठ्या शाळा 4-4 मजली, 5-5 मजली लातूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये शाळा उभा टाकत आहेत. त्या दिसायला सुंदर आहेत, पण गुणवंतेच्या बाबतीत तो ठेंगा आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की त्या पालकांपैकी मी पण एक आहे. म्हणजे आजकाल शाळा म्हणजे प्रतिष्ठा झालेली आहे, भामटी प्रतिष्ठा, लक्षात ठेवा. म्हणजे एखाद्या पालकाला विचारलं तुमचा मुलगा कुठे शिकतो, तर माझा मुलगा संत तुकाराम शाळेत शिकतो, माझा मुलगा पोद्दार इंग्लिश स्कूलला शिकतो, या माझा मुलगा अमुक अमुक कुठल्या तरी इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये शिकतो. हे सांगण्यामध्ये पालकाला मोठेपण आहे, पण पालकांचं हे मोठेपण कुठेतरी चुकीच्या दिशेने जात आहे. माझा मुलगा पहिलीच्या वर्गात शिकतो आणि तो 4 अंकी संख्येचं गणित सोडवतो, ही सांगितलं पाहिजे पालकाने. पण पालक सांगतायत काय? पालक सांगतायत शाळेची सुंदरता,
पालक सांगतायत शाळेची सुंदरता, शाळेची सुंदरतेवर शाळा नसते, शाळेच्या गुणवत्तेवर शाळा असते, जी आज आपल्या चलबुर्गा जिल्हा परिषदमध्ये आहे. इथं आज या मंचावरती, या व्यासपीठावरती एक गोष्ट बघायला मिळाली जी मी आजपर्यंत सहसा कुठे बघत नाही. बऱ्याच कार्यक्रमाला मी प्रमुख अतिथी म्हणून, प्रमुख पाहुणा म्हणून जात असतो, पण खरंच पवळे सर, तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण की तुम्ही आज व्यासपीठावर बसलेल्या या सर्व महान विभूतींचा सत्कार या चिमुकल्यांच्या हाताने केला. म्हणजे गुरु आणि शिक्षकाची ही एक सांगड अशी आहे. शिक्षक म्हणजे तो नाही आहे जे पुस्तकात आहे तो शिकवतो, हा शिक्षक नाही आहे. तर तो त्याची नोकरी पूर्ण करतोय, त्याला जो शासनाकडून मिळणारा पगार आहे त्या पगारीपुरती नोकरी पूर्ण करतोय. तो फक्त त्याचा सकाळचा 10:30 ते 4:30 पर्यंतचा वेळ काढतोय. तो शिक्षक नाही आहे. शिक्षक तो आहे ज्या विद्यार्थ्यामधला गुण बाहेर काढतोय. त्यांनी आता व्यासपीठाच्या माध्यमातून ज्यांना सूत्रसंचालन करायला दिलं, तो त्या विद्यार्थ्यातला एक वक्ता बाहेर काढण्याचं जे त्यांनी काम करत होते, हे खरंच लक्षणीय आणि आनंदी बाब आहे की ते विद्यार्थ्यातले गुण बाहेर काढण्याचं काम जे करतात ते खरे शिक्षक असतात. तर हे चलबुर्गा या जिल्हा परिषद शाळेमध्ये जे 4, 5, 6 जे शिक्षक आहेत त्या सर्वांचं पावळे सर, त्या सर्वांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण की आज तुम्ही सांगितलात ज्या वेळेस पासून तुम्ही आलात त्यावेळेस पासून इथं स्नेहसंमेलन व्हायला लागलं. कारण की आज मला एक ऑस्ट्रेलियाची घटना सांगावीशी वाटते. माझे मित्र आहेत ऑस्ट्रेलियाला आणि जेमतेम आम्ही दोघंही क्लासमेट आहोत. त्याचाही मुलगा तिथे पहिलीच्या वर्गामध्ये शिकण्यायोग्य आहे. 6-7 वर्षाचा मुलगा आहे. अक्षरशः तुम्हाला ते कुठलंही काव्यात्मक वर्णन या भांबड गोष्ट सांगत नाहीये, सत्य कथा आहे. लक्षात ठेवा, ऑस्ट्रेलियामध्ये मग आपल्यापेक्षा किती मग पुढे, बाहेर कंट्री, बाहेरचं राज्य, बाहेरचं देश. तुम्हाला त्या विषयाबद्दल सांगतोय. माझ्या मित्राच्या पत्नीने त्या छोट्या चिमुकल्याला पहिलीच्या म्हणजे LKG UKGच्या वर्गामध्ये ॲडमिशन मिळावं म्हणून तिथे घेऊन गेल्यानंतर काय झालं माहिती आहे का, तो वर्गामध्ये बसला, ते घरी परतल्या. त्याच्यानंतर थोड्याच वेळामध्ये त्या आमच्या वहिनींना शाळेमध्ये बोलवून आलं की बाबा तुम्ही शाळेमध्ये येऊन जा, तुमचा मुलगा ABCD म्हणत आहे. त्या आनंदाने गेल्या की माझा मुलगा पहिल्याच दिवशी जातोय ABCD म्हणायला लागतोय. कारण की त्यांनी ते रिव्हिजन घरामध्ये घेतलं होतं, म्हणजे ते प्रॅक्टिस घरामध्ये घेत होत्या. त्यांना आनंद झाला की मला शाळेतून बनवलं आलंय, म्हणजे माझा मुलगा ABCD म्हणतोय. काही की पहिलीच्याच वर्गाने, पहिलीला पण गेला नाही तरी ABCD म्हणायला लागलाय. म्हणून त्या शाळेत गेल्या. त्यांनी सांगितलं तुमच्या मुलाचं ॲडमिशन रद्द करण्यात येत आहे, तुम्ही मुलाला घरी घेऊन जाऊ शकता. त्या चक्रावल्या. त्यांना आश्चर्य वाटलं, असं काय झालं नेमकं. त्यांनी प्रश्न विचारला तिथल्या प्रिन्सिपलला, तिथल्या मुख्याध्यापकांना, नेमकं काय झालं. माझा मुलगा तर अजून पहिलीत जायचा आहे, पहिलीत जाण्याच्या अगोदरच मी त्याला घरामध्ये ABCD शिकवलंय, तुम्ही त्याला तरी घराकडे परत का पाठवताय. तर त्या मुख्याध्यापकांनी, त्या प्रिन्सिपलनी सांगितलं, ज्या वयात ज्याला जे शिकवायला पाहिजे होतं ते न शिकवता तुम्ही त्याला शाळेचं ओझं त्याच्या डोक्यावरती घालताय, ही तुमची सगळ्यात मोठी चूक आहे. म्हणून तुम्ही त्या विद्यार्थ्याला घरी घेऊन जा, आम्ही याला ॲडमिशन देऊ शकत नाही. तर मला या माध्यमातून हेच सांगायचं आहे, आज जे हे स्नेहसंमेलन, आनंद उत्सव जो साजरा होत आहे, त्या विद्यार्थ्यातले कलागुण बाहेर काढण्यासाठी आपल्याकडे आज काय बिंबवलं चाललंय. तर नर्सरी, LKG, UKG, सिनियर KG, पहिली, मुलगा 3 वर, ज्या आळशी आईबापाला लेकरू सांभाळायचं नाही ते नर्सरीत घालतात. लक्षात ठेवा. काय हो, तुम्ही घरामध्ये त्या लेकराला जेवायला कसं बसलं पाहिजे, त्या लेकराला तुम्ही कसं उठलं पाहिजे, हात धुले पाहिजे, मांडी घालून जेवायला बसलं पाहिजे, सर्वांसोबत शेअरिंग केलं पाहिजे, मोठ्या दादांसोबत, छोट्या ताईसोबत, हेच शिकवलं जातं ना. हे घरात शिकवत नाही का. पण ह्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या माध्यमातून आपल्या डोक्यावरती एक चुकीची गोष्ट भिनवली चालली आहे की नर्सरी, LKG, UKG, सिनियर KG हे प्रगतीचं लक्षण नाही. प्रगती म्हणजे हे आहे का, म्हणजे तुमच्या 3 वर्षाच्या चिमुकल्याने खेळायचं, बागडायचं, आनंदाने राहायचं, आई वडील, भाऊ, मामा, मामी, काका हे नाते त्याला कधी कळणार.
तुम्ही सकाळीच शाळेत पाठवताय, दुपारी आले की ट्युशनला पाठवताय, दुपारचे झाले की संध्याकाळच्या वर्गाला पाठवताय, लगेच त्याला दिवसभर झालेला स्टडी करायचा आणि रात्री झोपायचंय. हे प्रगती आहे. या प्रगतीच्या दिशेने चाललो आपण. हे चुकीचं आहे. खऱ्या शाळा म्हणजे आहेत त्या मराठी मीडियमच्या. आज तुम्हाला या व्यासपीठावरून मी विचारपूर्वक आणि जबाबदारपूर्वक बोलत आहे. लक्षात ठेवा, जो कॉन्फिडन्स या व्यासपीठावरून सांगतोय, जो कॉन्फिडन्स आज चलबुर्गा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे तो लातूरातल्या मी म्हणणाऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यात नाही. लक्षात ठेवा. कारण की इथं जर पहिलीची विद्यार्थी मी आल्या क्षणी बघितलं, मी थोडंसं 15-20 मिनिटं अगोदर आलो होतो. पवळे सरांनी मला जो वेळ दिली, मी त्या वेळेच्या एक 15 मिनिटं अगोदर आलो होतो. पवळे सर ज्यावेळेस इथं माईकमधून अनाऊन्समेंट करत होते, पहिलीचे विद्यार्थी, दुसरीचे विद्यार्थी, तर ते एका रांगेत बसत होते. ही शिस्त तुम्हाला त्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये नाही पाहायला मिळणार. ते एक भपकारा आहे, तो एक मोठेपणाचं ओघ आहे, तो एक सुटलेला वारा आहे. आणि त्या वाऱ्यामध्ये, वाटोळीमध्ये बरेच कुटुंब, बरेच पालक, बरेच लेकरं गुरफटली चाललेत. खरा आत्मविश्वास जर कोणत्या शाळा निर्माण करत असतील तर त्या मराठी शाळा त्या खरा आत्मविश्वास निर्माण करतात. कारण की या राष्ट्रामध्ये 712 ते 718 पर्यंत काही जिल्हाधिकारी आहेत. लक्षात ठेवा, त्यापैकी 99% जिल्हाधिकारी ही त्या राज्यातल्या मातृभाषेच्या शाळेमध्ये शिकून जे मोठे झालेले आहेत तेच आज IAS आणि IPS आहेत. कॉन्व्हेंट स्कूलमधून गेलेले विद्यार्थी IAS आणि IPS नाहीत. आणि मला हा विश्वास वाटतो, पवळे सर, तुमच्या शिक्षकांना बघून मला हा विश्वास वाटतो, मुख्याध्यापक सर, तुम्हाला हा बघून मला विश्वास वाटतो. आणि हा शब्द येणाऱ्या काळामध्ये खऱ्या ठरल्याशिवाय राहणार नाही. चलबुर्गा या गावातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येणाऱ्या काळामध्ये देशाचं नेतृत्व केल्याशिवाय राहणार नाहीत. ही खरी गोष्ट आहे. कारण की ज्या गावामध्ये, ज्या शाळेमध्ये असे शिक्षक असतात तिथले विद्यार्थी प्रगतीवर गेल्याशिवाय राहत नाहीत. कारण की खरी गुरुकिल्ली गुरुकडे असते, त्याच्या शिकवण्यावर असते. जसं की त्यांनी सांगितलं, आमच्या शाळेमध्ये गैरहजर विद्यार्थी नसतात, हजर असतात. म्हणजे आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्याला जर पाहिजे असेल तर पाणीपुरी सुद्धा खायला मिळते. म्हणजे हे अजून किती मोठा विकास पाहिजे जिल्हा परिषद शाळेचा. आता खरी तर गरज आहे शासनाने याच्याकडे लक्ष देण्याची. खरी गरज आहे शासनाने याच्याकडे लक्ष देण्याची. माझी या व्यासपीठाच्या माध्यमातून, चालू असलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की या शाळेमध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे काही या शाळेला आज रोजी कमी आहे ते येणाऱ्या काळात शाळा सुरू होण्याच्या अगोदर त्याची पूर्तता व्हावी. कारण की या शाळेमध्ये बोर नाही आहे. बोरची व्यवस्था आपण इथले स्थानिक आमदार अभिमन्यू पवार यांना सुद्धा बोलू. मी आपले सरपंच काका आहेत त्यांना घेऊन त्यांच्या पुढे जातो आणि त्यांच्याकडून जरी बोर नाही झाला तर आपण लोकसहभागातून येणाऱ्या काळामध्ये तिथं बोर निर्माण करू. एवढंच नाही तर ज्या शाळेला जे काही कमी पडलेलं आहे ते देण्याचा वीर योद्धा संघटना परिपूर्ण प्रयत्न करेल. आणि पवळे सर, तुम्हाला हे शब्द देतो, मी तुम्हाला या व्यासपीठावरून, या मंचावरून हा शब्द देतो पवळे सर, की जर ज्या वेळेस लोकसहभागातून या कुठेही तुम्हाला कमी पडली त्यावेळेस तुम्ही फक्त हाक द्या, आम्ही तो तुमचा शब्द पूर्ण करू. मग आम्हाला कसा संघटनात्मक पद्धतीनं पूर्ण करायचं आहे ते आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. आम्हाला न्याय जर फक्त न्याय मागून मिळत नसेल तर आम्ही कानाखाली वाजवून सुद्धा न्याय मिळवून घेणारी माणसं आहोत. लक्षात ठेवा, तुम्ही जर एवढं चांगलं काम करताय, एवढं विद्यार्थ्यांना आज बघतोय की स्नेहसंमेलनाच्या एखाद्या कॉन्व्हेंट स्कूलला लाजवेल एवढं सुंदर सुरेख मुलं तयार झालेली आहेत. ही सोपी गोष्ट नाही आहे. ही त्या शिक्षकांची देण आहे. त्यांनी जे शाळेमध्ये शिकवलंय, त्यांनी जे विद्यार्थ्याकडून करून घेत आहेत, त्यांना जे घडवायचंय. आणि आत्ता तर मी पवळे सरांचं स्वप्न बघितलं. अरे स्वप्न खरंच खूप मोठं असलं पाहिजे. त्यांना चलबुर्गा गावातील जिल्हा परिषद शाळा निवासी आंतरराष्ट्रीय शाळा करायची आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की एका शिक्षकाचं एवढं मोठं ध्येय. आणि या ध्येयासाठी जर आपण सर्वांनी मिळून
म्हणतो ना, सर्वांनी मिळून जर मुंगीचा म्हणजे एवढा रवा इतका जरी वाटा घेतला तर येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला आत्ताच म्हणलं, देशाच्या नकाशावर चलबुर्गा गाव हे सुईच्या टोका इतकंही नसेल, पण येणाऱ्या काळामध्ये या सर्व शिक्षकांच्या मदतीनं, पवळे सरांच्या मदतीनं येणाऱ्या काळामध्ये हे चलबुर्गा गाव देशाच्या नकाशावर स्पष्ट दिसेल. कारण की त्यावेळेस सांगितलं झालं की देशामधली सगळ्यात उत्कृष्ट जिल्हा परिषद शाळा चलबुर्गा इथे आहे. आणि आपल्या ह्या सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं हे भाग्य असेल की आपल्याला असले सर्व शिक्षक आणि आपल्याला ही शाळा आणि आपल्याला सर्व हे ग्रामस्थ, सरपंच साहेब हे सगळी आपल्याला मदत करणारी मंडळी लाभली आणि या माध्यमातून आपले विद्यार्थी शिकतायत. मला तर असं म्हणायचंय, या शाळेत, या गावातला एकही विद्यार्थी मला वाटतंय की बाहेर शिकायला जात नसेल आणि त्यानं जायलाही नाही पाहिजे. कारण की या जिल्हा परिषद शाळेमध्ये 6 शिक्षक आहेत. तुम्हाला जर वाटत असेल मोठमोठ्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये 30-40 शिक्षक असतात, शिकवायला एकच जात असतो, 100-150चा वर्ग असतो, शिकवायला एकच जात असतो, 10 वर्ग असते तर 10 शिक्षक शिकवायला जात असतात. बाकीचे फक्त मलिदा गोळा करायला बसलेले असतात. बाकीचे फक्त म्हणजे फीसचं किती गोळा झाले, कुणाकडे द्यायचे, कोण बँकेत टाकणार, कोण बँकेतून आल्यानंतर ती रिसिप्ट कुठे ठेवणार, यासाठी शिक्षक असतात. शिकवणाऱ्याची संख्या खूप कमी असते. पण आपल्या चलबुर्गा या जिल्हा परिषद शाळेमध्ये सगळी शिक्षक शिकवणारी आहेत. आता आमचे उबाळे सरांचाही स्वतःचा मुलगा आता BMS करतोय, तीही आनंदाची बाब आहे. म्हणजे आज तुम्ही तिथं पाहायला गेलं, मी ज्यावेळेस मुलाला माझ्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये सोडायला जातो त्यावेळेस त्या गेटवरतीच उभा टाकलेल्या शिक्षकाच्या तोंडात सुपारीचा तोबरा असतो. मग मला विचार करा कोणतं कॉन्व्हेंट स्कूल हे असतं. तर आपण या भूलथापाला बळी पडू नये. आपली जिल्हा परिषद चलबुर्ग्याची शाळा उत्कृष्ट आहे आणि हे नुसती उत्कृष्टच नाही तर येणाऱ्या काळामध्ये हे आंतरराष्ट्रीय दर्जा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या शिक्षकांची तळमळ, या शिक्षकांचं धाडस, या शिक्षकांची शिकवण्याची पद्धत ही खरंच उल्लेखनीय आहे आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे की मी या जिल्ह्यात राहतो आणि माझ्याही जिल्ह्यामध्ये चलबुर्गा असा जिल्हा परिषद शाळा आहे. ही मी अभिमानाने येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जागी जिथं जाईल तिथं या शाळेचं उदाहरण देईल. आणि मी एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदे मातरम. आपले मनापासून स्वागत आहे, अभिनंदन आहे. आम्ही तुमचे ऋणी आहोत. यानंतर आमची प्रेरणास्थान, आमची ताकद, आमचं कंपाऊंड मंडळ चर्चा, आमचे महादेवजी खिचडे सर, चेअरमन औसा शिक्षक सोसायटी, ते आपल्यासमोर आपलं मनोगत व्यक्त करतील. त्या अगोदर आमची मुलं तुमच्याबद्दल जे बोलत आहेत ते ऐकून घ्यावं. नमस्कार. वंदे मातरम.